हॅलो फ्रेंड्स, अर्चूज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण भरलेले वांग्याची रेसिपी बनवणार आहोत आणि ते मी बनवणार नाही आहे, ते माझे मिस्टर बनवणार आहेत. ही त्यांची रेसिपी आहे. तर साहित्य पाहूया. इथं आपण धने पावडर घेतलेला 1 चमचा, कांदा लसूण मसाला, 1 कांदा भाजून घेतलेला आहे, मोठं मीठ, लसूण, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि इथं वांगे कट करून घेतलेले आहेत एकत्र करून. आता आपण वांग्यासाठी मसाला तयार करत आहे. तो भाजून घेतलेला कांदा घेतला आपण, त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि लसूण. तर याचा आपण एक मसाला बनवून घेऊया. आपला मसाला तयार आहे झालेला. आता त्याच्यामध्ये आपण हा शेंगदाण्याचा जो कूट आहे ना, तो मिक्स करून त्याला एकदा परत फिरून घेणार आहोत. आता आपण हे मसाला करून घेतलेला आहे ना, त्याच्यामध्ये आपण आता कांदा लसूण मसाला ॲड करणार आहोत, धने पावडर आणि मोठं मीठ. छोटं मीठ घेतलेलं नाही हा, मोठं मीठ जे आहे ना ते घेतलेलं आहे, त्याने भाजीची टेस्ट छान होते. आता याला छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपला मसाला तयार झालेला आहे बनवून, पाहू शकता तुम्ही. आता आपण वांग भरायला घेऊयात. हे पहा कसं असं छान भरून घेत आहेत. इनकमिंग वॉइस कॉल फ्रॉम प्रतिभा विक्रांत भोसले. पाहू शकता तुम्ही, असं मस्त छान असं पूर्ण तो मसाला बनवलेला आहे, तो असा आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, आपण इथं कुकर घेतलेला आहे छोटा, त्याच्यामध्ये भाजी बनवणार आहोत. तर गॅस चालू केलेला आहे, तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण याला छान असं थोडंसं गरम करून घेऊयात आणि मग याच्यामध्ये मोहरी जिरं ॲड करणार आहोत. तर पाहू शकता आपण आता याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडी मोहरी ॲड करत आहोत. छान अशी मोहरी तडतडून घ्यायची. आता आपण हे जे वांगे भरून घेतले आहेत ना, त्याच्यामध्ये मसाला वगैरे आता ते याच्यामध्ये सोडणार आहोत. मस्त छान असं याच्यामध्ये वांगे टाकलेले आहेत आपण आता, आणि जो काही शिल्लक मसाला होता तो पण याच्यावरतून टाकणार आहोत आपण. आणि यांना आता आपण मस्तपैकी छान हलवून घेऊयात. पाहू शकता तुम्ही किती छान असं मिक्स होत आहे आणि मस्त खमंग असा वास सुटत आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. जास्तही नाही आणि थोडंही नाही, मीडियम मध्यम म्हणजे नॉर्मलचं पाणी ॲड करायचं. कारण की कसं आहे ना, आपल्याला ते मसाला वांगं बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे जास्त पाणी काही यूज करायचं नाही. आता याला पुन्हा एकदा थोडंसं छान असं हलवून घेऊया आपण. पाहू शकता किती छान असे वांगे दिसत आहेत हे, मस्त. आणि आता याच्यावरून मस्त अशी छान कोथिंबीर टाकणार आहोत आपण, खूप सारी कोथिंबीर. आणि मग याच्यानं 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आपण, कारण की जास्त काढल्या की मग काय होतं, जास्त शिजलं जातं, मग ते काय छान लागत नाही. तुम्ही पाहू शकता आता कुकर बंद केलेला आहे आणि आपण याच्या आता 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर आपलं मसाला वांग रेडी आहे. तर आता आपण पाहूयात. वाव, हे पाहू शकता तुम्ही किती छान असं मस्त आपलं मसाला वांग तयार आहे. त्याला आता आपण काढून घेऊया. तर फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही आपलं मसाला वांग तयार आहे. तर हे आज माझ्या मिस्टरांनी बनवलेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक छान रेसिपी घेऊन. थँक्यू.